कथा महालक्ष्मीची. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव मधुरा राणी आणि नावडतीचं नाव देवयानी राणी होतं. त्या राजाचा एक शत्रू होता. त्याचं नाव रामेश्वर होतं. तो शनी उडे, शनी बुडे, शनी आताळी जाई, शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार खराब होत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलवले. रामेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाचा आदेश स्वीकारला. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरीत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई, मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. तेव्हा म्हातारी म्हणाली, लेका, तू गरिबाचा पोर, 4 पावलं पुढं जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं त्याला भाकरी दिली. म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आली. त्यांना रामेश्वर काही सापडला नाही. आता राजाला फार काळजी वाटू लागली. आता फार रात्र झाली. म्हातारीचा मुलगा तिथेच राहिला. मध्यरात्री झाली. नागकन्या देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा बसू लागल्या. मुलाने विचारलं, बाई, यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मनी चितलं कार्य होतं. इतका ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा बसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी आई कोल्हापूरला जायला निघाली, तेव्हा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा म्हातारीच्या मुलानेही मागितला. तसं देवीनं सांगितलं, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, मांडीशी मांडी बांधशील, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. तिथे तिनं राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजाने लगेचच चौकशी केली. म्हातारीचा मुलगा सगळ्यांच्या मागे होता. त्याने त्याला मारलं असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला लगेचच बोलावून धाडलं. म्हातारीचा मुलगा राजाच्या घरी आला. राजानं त्याला विचारलं, राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलवलं? तेव्हा राजा म्हणाला, भिवू नकोस, माझा वैरी रामेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात. याचं काय कारण ते सांग मग. मुलगा म्हणाला, राजा, मी मारला नाही, पण तो देवीच्या वराने मेला. तेव्हा राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास? मुलगा म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो होतो. त्यांच्या पुढे थोडासा गेलो. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा बसला. त्यांची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापूरला जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्धे भांडार मिळेल, मांडीशी मांडी बांधील, नवलवाट नाव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तोपर्यंत तुमचं बोलवणं आलं. राजाने हकीकत ऐकली. सर्वत्र आनंद झाला. म्हातारीच्या मुलाला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं, मांडीशी मांडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचं पोर आनंदाने राहू लागलं. ही बातमी आवडत्या राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवातानं तातू दाखविला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुताचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ, 16 तुळशीचे पंचामृत पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तांतूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं. असा तिनं वसा समजून घेतला. आपले ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजाने राणीचा तातू पाहिला. हे काय आहे म्हणून विचारलं. राणीने तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझ्या घरी हारे बहू
दोरे बहू, कांकण बहू, कळाचे बहू, व्रताचे सूत तोडून टाक. मला याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटके महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासीने तो तातू नवल वाटायला दिला. त्याला राणीचा फार राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. तेव्हा तो म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा त्याने तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या अष्टमी दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचं रूप घेतलं. मधुरा राणीच्या माली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कोठी काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती मधुरा राणीला म्हणू लागली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची काय माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणी पुन्हा म्हणाली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल. राणीने उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राजाला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीने पुन्हा राणीला हाक मारली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राजाला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिने शाप दिला. तो काय दिला? सवतीच्या नाणी तू डाराडोरी करीत असशील, अर्ध अंग बेंडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील. इतकं राणीने ऐकलं आणि खदखदा हसली. मग म्हातारी तिथून निघून गेली. ती देवी आणि राणीच्या घरी महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं देवी आणि राणीला विचारलं, अगं अगं देवी आणि राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली, अशा तिने कळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीने तिला घरात बोलावलं, माकू घातलं, नवं कोरं पितांबर नेसायला दिलं, चौरंग बसवायला दिला. राणीनं व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघं जण घागरी फुंकू लागले. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीने पंचारतीने ओवाळले. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेच लक्ष्मीमाय कोल्हापूरला जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा म्हणाला, राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी नाणी डाराडोरी करील, अर्धे अंग बेंडकाचं, अर्धे अंग मनुष्याचं, अशी होऊन पडेल. तशी देवी आणि राणीने तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नको. तसं देवीनं सांगितलं की बरं मग राजा तिला 12 वर्ष वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात बसवलं. वाड्यासमोर घेऊन आला. मधुरा राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी तिने फाटकं तुटकं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरलं. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजाने विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला समोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका, असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागली. इकडे शिपायांनी मधुरा राणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई रडू नको, आम्ही तुझ्या हातचं खाल्लेलं प्यायलेले आहोत. आमच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नकोस, असं सांगितलं. राणीला तिथंच सोडून दिलं. आपण
निघून नगरात आली. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यांदा कुंभाराच्या ओळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होती, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवा माणूस कोण आहे? तो ही सापडली. त्यांनी तिला हाकलून लावलं. पुढे ती कासाराच्या ओळीत गेली. तो तिथे नव्या राणीला नवा चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवा माणूस कोण आहे? तेव्हा ही राणी सापडली. लोकांनी तिला तिथूनही हाकलून लावलं. ती तिथून निघाली. ती सोनाराच्या आळीत गेली. तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा चौकशी केली, नवा माणूस कोण आला आहे? तेव्हा ही राणी सापडली. त्यांनी तिला हाकलून लावलं. ती तिथून निघाली. साड्याच्या आळीत गेली. तो तिथे नव्या राणीसाठी नव्या साड्या विणत होते, पण एकही साडी विणली जाईना. मग त्यांनी चौकशी केली, नवा माणूस कोण आहे? इकडे तिकडे पाहू लागले. तो ही सापडली. मग तिला तिथूनही हाकलून लावलं. पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची झोपडी तिच्या दृष्टीस पडली. ती तिथं गेली. ते ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले. म्हणजे ही आपली झाडं सारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तशी 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, इथं झाड सारवण कोण करत? त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषीच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषीने झाडं सारवणाचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषीने अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषीने पोत्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषीने तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली. रात्री घागरी फुंकविला. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषीने देवीजवळ क्षमा मागितली होती. देवीनं उशाप दिला, या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापूर विडा ठेव, वळ्याच्या पंखा ठेव. त्या सगळ्यांना तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानेला असेल आणि त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करीत तेही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार चहा पाहिली. स्वस्त बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्याले. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारले, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला मधुरा राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजाने अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातानं खाल्लं प्यालं. आमच्या ह्याने काही राणीला मारवलं गेलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. तेव्हा राजा म्हणाला, असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध घ्या. शिपाई निघाले. ऋषीची झोपडी पाहिली. तिथे मधुरा राणी सापडली. राजाला जाऊन शिपाईने सांगितलं. राजा उठला. ऋषीच्या दारी गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषीने ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याला बोध दिला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राजाच्या हवाली केला. तसा उभय त्याने ऋषींना नमस्कार केला. ऋषीने त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात बसवलं. आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठविला. राजा मधुरा राणीला घेऊन येतो आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पितांबर नेसली, शालजडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या दासी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोरी गेली. राजाने विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसं शिपायाने सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुला समोरी येत आहे. तेव्हा राजा मधुरा राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी वरमली. राजाने देवयानी राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघी सह वाजत गाजत नगरात आला. सुखाने रामराज्य करू लागला. जशी मधुरा राणीवर महालक्ष्मी माय कोपली, तशी तुम्हा अम्मावर न कोपो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अशा पद्धतीने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तशी तुम्हा मला हो, हीच प्रार्थना. धन्यवाद.